एका शांत छोट्या गावात एका नवीन दिवसाची सुरुवात होते। सूर्य हळूवारपणे उगवतो, पक्षी गाऊ लागतात आणि मुले मोठ्या वडाच्या झाडाखाली आनंदाने खेळतात। पण आज काहीतरी खास घडणार आहे। शेतातून एक मऊ जादूचा वारा वाहतो। 3 सुंदर चमकणारे दिवे घेऊन तिन्ही दिवे एकत्र फिरतात आणि त्यातून एक दिव्य रूप दिसते। भगवान दत्तात्रेय, शांत, दयाळू, प्रेमाने हसत। जवळच एक वृद्ध माणूस जड पिशवी घेऊन संघर्ष करतो। मुले भगवान दत्तात्रेयांकडे पाहतात आणि तो त्यांना हळूवारपणे मार्गदर्शन करतो। जेव्हा मुले मदत करतात तेव्हा त्यांच्या हृदयात एक सोनेरी प्रकाश प्रवेश करतो, त्यांना दयाळूपणाने भरतो। लवकरच मुले आणखी एक धडा शिकतात, निसर्गावर प्रेम करणे आणि त्यांचे रक्षण करणे। जेव्हा ते वनस्पतींची काळजी घेतात तेव्हा संपूर्ण बाग चमकू लागते। एक शांत निळा प्रकाश त्यांच्या हृदयाला स्पर्श करतो, त्यांना प्रत्येक सजीवाचा आदर करण्यास शिकवतो। जेव्हा मुले त्यांचे अन्न वाटतात तेव्हा सर्वत्र आनंद पसरतो। प्राणी देखील आनंदात सामील होतात, त्यांच्या भोवती एक सौम्य पांढरा प्रकाश फिरतो, त्यांचे हृदय शांतीने भरतो। तिन्ही दिव्य दिवे आकाशात उगवतात आणि मुले दयाळूपणाने चमकतात, सर्वत्र चांगुलपणा पसरवण्यास तयार असतात। एकत्रितपणे ते लोकांना मदत करतात, झाडे लावतात, प्राण्यांना खायला घालतात आणि गाव प्रेमाने भरतात। आणि जसजसा सूर्य वर येतो, भगवान दत्तात्रेयांचा सौम्य छायाचित्र त्यांना आशीर्वाद देतो। आकाश आपल्या सर्वांना आठवण करून देत आहे की दया हा सर्वात मोठा प्रकाश आहे। दत्त जयंतीच्या शुभेच्छा। दया तुमच्या हृदयाला मार्गदर्शन करो।